सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं बीडमधून बातमी आहे। बीडच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये विडा या गावात मतदान केंद्राबाहेर 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। मतदान करण्यावरून ही हाणामारी झाली अशी प्राथमिक माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ते एकमेकांना भिडले। अत्यंत क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी झाली। काही काळ मतदान केंद्राबाहेर तणावाची परिस्थिती होती, पण पोलिसांनी मध्यस्थी केली आणि तणाव निवळलेला आहे। पण या मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांना अधिक विचारूया। राहुल, वेगवेगळ्या मतदान केंद्रांच्या परिसरामधून अशा हाणामारीच्या शिवीगाळ करण्याच्या घटना समोर येत आहेत। आता बीडमधून काय नेमका हा प्रकार समोर आला? अगदी खरं तर सुवर्णा, अगदी नेहमीच कुठल्याही निवडणुकांमध्ये हाय व्होल्टेज असणारं बीड आणि त्यातही परळी किंवा केज या दोन्ही मतदारसंघाच्या अनेक भागांमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय। सध्या मी घाटनांदूर इथं आहे। परळी मतदारसंघ जिथे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रितरित्या शरदचंद्र पवार गटाला जी लढत आहे ती होताना दिसते। साधारण 2 तास घाटनांदूरमधील हे मतदान केंद्र जे आहे ते काहीसं गोंधळामुळे थांबलं होतं। आपण बघतोय की रांगाच्या रांगा इथं वाढताना दिसत आहेत। याच्या बाजूलाच अजून एक मतदान केंद्र जे आहे त्या ठिकाणी तोडफोड जी आहे ती झाली होती आणि त्याच ठिकाणी एका कार्यकर्त्याला मारहाण देखील झाली होती। 2 तासाच्या गोंधळानंतर आत्ता परिस्थिती पूर्वपदावर आहे आणि उत्साह जो आहे, अर्थातच गोंधळ झाला, राडा जरी झाला असला तरी मतदाराचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसत नाहीये। आपण बघतोय की महिलांची मोठी रांग या मतदान केंद्रावर पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला पुरुषांची देखील तितकीच मोठी रांग जी आहे ती पाहायला मिळते। एकंदरीत गोंधळ असला, राडा असला, कुठेतरी दबावगट वापरला जात असला तरी देखील मतदारांमध्ये उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। 3:30 झालेले आहेत, अजून देखील 2.5 तासाची वेळ आहे। अर्थात 2 तासाचा जिथे फटका जो बसला होता, याचबरोबर जिथं तोडफोड झाली होती तिथं मतदान केंद्रावर अजून काहीसा वेळ वाढून मिळतोय का याबद्दल देखील चाचपणी केली जाते। मात्र केज असेल, परळी असेल, एकंदरीत बीड जिल्हा लोकसभेनंतर हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तो तसाच कायम विधानसभेमध्ये देखील अशाच पद्धतीनं गोंधळाचं चित्र यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। सुवर्णा, नक्की राहुल, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आता बारामतीच्या बातमीकडे वळूया। अजित पवारांसंदर्भातली बातमी बारामतीतून येते। अजित पवार हे आपल्या पीएवर भडकलेत अशी माहिती समोर येते। विकास कामाच्या ऑर्डरवरून अजितदादा चिडले आणि पीएवर भडकलेच। 430 कोटींची ऑर्डर कुठे आहे दाखवा। ऑर्डर जवळ नाही, त्यामुळे मग अजित पवार संतापले। 430 कोटीवाले ऑर्डर का? गावातील रस्ते, पाणी प्रश्न मतदारांनी सोडावा म्हटल्यावर ऑर्डर जवळ नसल्याने अजित पवार संतापलेले आहेत। अजित पवार स्थानिकांशी बोलत होते। 430 कोटीवाले ऑर्डर का? तुला लाज वाटते का? तुम्हाला काय म्हणलं होतं मी उद्या गेल्यावर कॉम्प्लेक्स कॉलेज म्हणलं होतं की नाही? तुमचा शब्द माहिती आता म्हटला दिली फॅरेला एक भरतला दिली त्याची ऑर्डर का? तर त्याची ऑर्डर करे 430 कोटी झाली। 430 कोटीवाले ऑर्डर का? तुला लाज वाटते का? तुम्हाला काय म्हणलं होतं मी उद्या गेल्यावर कॉम्प्लेक्स कॉलेज म्हणलं होतं की नाही? तुमचा शब्द माहिती आता अजितदादांनी जरा दटावलंच आणि पीएला विचारलं की अरे तू 430 ची ऑर्डर काढणार होतास, त्याचं काय झालं? ते स्थानिकांशी बोलत होते, त्यांना ती ऑर्डर दाखवायची होती स्थानिकांना, पण ते दाखवू शकले नाहीत आणि म्हणून ते जरा दरडावूनच आपल्या पीएवर बोलताना दिसले।